पाहुण्यांनो, आज आम्ही तुमच्यासाठी खास एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स. आम्ही दोघीही कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहोत. तर म्हटलं पाहुण्यांना पॉडकास्टवर बोलवण्याऐवजी हा पॉडकास्ट आपणच दोघी शूट करूयात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊयात. की कुठली स्ट्रीम घेतली पाहिजे, आता कुठल्या स्ट्रीमचं नॉलेज जास्त वापरलं जातं, इंडस्ट्री सध्या काय चालू आहे. तर या संदर्भात एक छान असा पॉडकास्टच करूया, जेणेकरून तो आम्हाला सगळ्यांनाच शो करता येईल. म्हणून हा खास प्रयोग. दोन्ही पॉडकास्ट मीच होस्ट केले, त्यामुळे आजही अर्थातच मीच होस्ट असणार आहे. तर आधी आपण इंट्रोडक्शनने सुरुवात करूया, कारण आपण पाहुण्यांना इंट्रोडक्शन द्यायला सांगतो. आधी तू तुझं इंट्रोडक्शन दे, मग मी माझं दे. नमस्कार पाहुण्यांनो, मी योगिता गावडे पालियेकर. मी BE कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मी अर्थातच 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये ऍडमिशन घेतलं आहे. त्यामुळे 11वी-12वीचं ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर डिग्री असा प्रयोग मी केलेला आहे. इंजिनिअरिंगची डिग्रीसाठी मी शिवाजीराव झोंधळे कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेली आहे आणि 11वी-12वी मी रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज घाटकोपर इथून केलेलं आहे. तर आता मी माझं इंट्रोडक्शन देते. पहिल्यांदा पॉडकास्टवर मी इंट्रोडक्शन देणार आहे. बरोबर. नमस्कार पाहुण्यांनो, मी रसिका गावडे. मी डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे शिक्षण विद्यालंकार पॉलिटेक्निक मधून घेतलं होतं. त्यानंतर BR हरणे कॉलेज इथून मी डिग्रीचं म्हणजेच BE इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिग डेटा अनालिटिक्सचं शिक्षण सेंटर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग इथून घेतलेलं आहे, CDAC तिरुवनंतपुरम इथल्या इन्स्टिट्यूट मधून. तर आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे, की इंजिनिअरिंग डिग्री मिळवण्यासाठी कुठले वेज आहेत, तिथे आपण डिग्रीसाठी ज्युनियर कॉलेज असं काय केलं पाहिजे. तर त्यासाठीच्या 2 पद्धती आहेत. अगेन रसिका. आपण 11वी आणि 12वी करून सुद्धा इंजिनिअरिंग या स्ट्रीमला जाऊ शकतो, जे की ताईने केलं होतं. 11वी आणि 12वी सायन्स मध्ये आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं आणि त्यानंतर डिग्रीचं पुढचं शिक्षण आपल्याला इंजिनिअरिंग या स्ट्रीम मधून घेता येतं. आणि मी केलं होतं ते आधी डिप्लोमा, 3 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स असतो इंजिनिअरिंगचाच, आणि मग 3 वर्षाचं डिग्रीचं शिक्षण घेता येतं. म्हणजेच काय, तर इंजिनियर व्हायचं असेल तर 6 वर्षाचं शिक्षण हे मॅन्डेटरी आहे. आयदर तुम्ही 11वी-12वी 2 वर्ष आणि नंतरची 4 वर्ष असं 6 वर्ष 11वी-12वी थ्रू करू शकता. आणि जर तुम्ही डिप्लोमा करणार तर 3 वर्षाचा डिप्लोमा आणि नंतर त्या डिप्लोमाच्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयर मध्ये ऍडमिशन मिळतं आणि सेकंड, थर्ड आणि BEचं असे 3 वर्ष म्हणजे 6 वर्षाचा हा कम्प्लीट इंजिनिअरिंगचा कोर्स असतो. तर आता तुम्ही विचाराल पुढचा प्रश्न, तो म्हणजे डिप्लोमा करावा डिग्री मिळवण्यासाठी इंजिनिअरिंगच्या, की 11वी-12वी करावी. याचं जर उत्तर द्यायचं झालं तर आम्ही दोघंही कम्पेअर केलेलं, कारण आम्ही घरातच असायचो आणि आम्ही दोघींनीही हा प्रयोग केलेलाच आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला छान पद्धतीने हे समजावून सांगू. बरोबर. जेव्हा ताई इंजिनिअरिंगला गेली त्यावेळेला मी लहानच होते, पण मी बघायचे की ताईला इंजिनिअरिंगला गेल्यानंतर काही डिफिकल्टीज यायच्या. त्या कशा, तर 11वी आणि 12वीला बेसिकली फिजिक्स, केमिस्ट्री हेच सब्जेक्ट असतात आणि मॅथ्स. जे डिप्लोमा मी केलं तर त्या डिप्लोमामध्ये कसं असतं, 3 वर्ष जो आपला बेस असतो, त्या इंजिनिअरिंगचं शिक्षण हे 3 वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्येच क्लिअर होऊन जातं, जे बेसचं शिक्षण असतं ते. आणि मग त्याच्या पुढे आपल्याला ऍडव्हान्सचं शिक्षण आपल्याला डिग्रीमध्ये मिळतं. त्यामुळे जर डिप्लोमा आपण केला तर त्याचा फायदा आपल्याला होतो डिग्रीमध्ये. तर जर डिप्लोमावर बोलायला गेलं तर जे केमिस्ट्री, फिजिक्स जे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सब्जेक्ट असतात ते डिप्लोमाला सुद्धा असतात, पण फक्त फर्स्ट इयरला. आणि फर्स्ट इयरला डिप्लोमाच्या सगळ्या स्ट्रीमचे म्हणजे मेकॅनिकल स्ट्रीमचे सब्जेक्ट्स असतात, कम्प्युटरचे सब्जेक्ट्स असतात, किंवा मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग हे सुद्धा सब्जेक्ट्स असतात, पण ते फक्त फर्स्ट इयरला. आता मी कम्प्युटर सायन्स या स्ट्रीम मधून शिक्षण घेतलेलं, त्यामुळे सेकंड इयर आणि थर्ड इयरला आपण कम्प्लिटली कम्प्युटर सायन्स या कोर्सला घुसून जातो. म्हणजे C++, जावा, पायथन हे सगळेच लँग्वेज आपल्याला सेकंड आणि थर्ड मध्ये शिकायला मिळतात. आणि ह्याच ऍडव्हान्स लेवल आपल्याला डिग्रीमध्ये असतं, त्यामुळे आपल्याला डिग्रीला जाताना याचा फायदा होतो. बरोबर. इन शॉर्ट काय, जर तुमच्या डोक्यात क्लिअर असेल की मला 10वी नंतर इंजिनिअरिंग ही स्ट्रीम घ्यायची आहे, तर मी सरळ एक छान सजेस्ट करेन की तुम्ही डिप्लोमाला जा. कारण 11वी-12वी या 2 ज्युनियर कॉलेजच्या वर्षात आपल्याला फिजिक्स, केम, मॅथ्स आणि इफ तुम्ही PCMB घेतलं तर बायो पण असतं, या 3 किंवा 4 विषयाचा अभ्यास करावा लागतो. आणि ज्याचा
इंजिनिअरिंगच्या डिग्रीच्या करिअरमध्ये काहीच उपयोग तसा नसतो, कारण फक्त हे सगळे सब्जेक्ट फर्स्ट इयरलाच असतात इंजिनिअरिंगच्या डिग्रीच्या. त्यामुळे तुमचं जर क्लिअर आहे तर तुम्ही डिप्लोमाला जा. उगीच त्यामध्ये पडणार 11वी-12वीच्या फिजिक्स, केम्स, मॅथ, त्यामध्ये आम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. ते डिपेंड असतं मार्कांवर. परत ह्यांची असते सीईटी, नीट, JEE ह्या मार्कांवरती त्यांचं डिग्रीचं ऍडमिशन डिपेंड असतं. म्हणजे 11वी-12वीचे जे पर्सेंटेज असतात ते तुम्हाला 50-60च्या वर पाहिजे आवर्जून, पण ते मॅन्डेटरी नसतं. जेवढं मॅन्डेटरी असतं सीईटीचे मार्क्स, IIT JEE मार्क्स, त्याच्यानंतर नीटचे मार्क्स, आणि ती असते एंट्रन्स एक्झाम, MCQ रिलेटेड. फिजिक्सची असते, केमिस्ट्रीची असते आणि मॅथ्सची असते. आणि त्यामध्ये जे टॉप करतात त्यांना टॉपचे कॉलेजेस डिग्रीसाठी इंजिनिअरिंगच्या मिळतात. पण मग ही एवढी झंझट करण्यापेक्षा तुम्ही आयदर डिप्लोमाला जा. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या डोक्यात क्लिअर असेल मी इंजिनिअरिंग करणार, मग ती भले कुठल्याही स्ट्रीमची असेल, एरोनॉटिकल असेल, कम्प्युटर असेल, केमिकल असेल, इन्स्ट्रुमेंटल असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, EHCC असेल, इलेक्ट्रॉनिक्स, खूप स्ट्रीम्स आहेत. तर त्यांचा बेसिक सेकंड थर्ड इयर मध्ये डिप्लोमाच्या क्लिअर होतो. वेअरएज डिग्रीमध्ये मात्र 11वी-12वी जर करून जायचं असेल तर थोडं ते टफ पडतं. बरोबर. आता आपण येऊयात ऍडमिशन प्रोसेसकडे. बेसिकली काय असतं की 11वी आणि 12वीचे जे मुलं ऍडमिशन प्रोसेस करतात यांची ऍडमिशन प्रोसेस अगदी साधी सिंपल आपण म्हणायला जाऊ शकतो असते. कारण आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो फॉर्म भरायचा, त्या कॉलेजेसमध्ये जाऊन आपल्याला फर्स्ट लिस्टला समजा एखादा कॉलेज लागलं, आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन 11वी-12वीचं ऍडमिशन घेता येतं. वेअरएज जर डिप्लोमा घ्यायचं झालं तर डिप्लोमाचं ऍडमिशन प्रोसेस जरा आपण म्हणू शकतो की किचकट असते. ऍडमिशन प्रोसेस कशी असते की 2 कॉलेजेस, म्हणजे मी तरी जेव्हा डिप्लोमाला होती म्हणजे ऍडमिशन घेणार होती त्यावेळेला असं होतं की 2च कॉलेजेस आपल्याला सेंटर असतात. त्या कॉलेजेसमध्ये जाऊनच आपल्याला डिप्लोमाच्या ऍडमिशन प्रोसेस करावे लागतात. जरी मला विद्यालंकार पॉलिटेक्निक हे जरी कॉलेज लागलेलं असलं तरी मला ऍडमिशन प्रोसेस करण्यासाठी ते जे 2 सेंटर पॉइंट असतात डिप्लोमा कॉलेजेसचे, तिथेच जाऊन आपल्याला ऍडमिशन प्रोसेस करावी लागते, हे लक्षात ठेवायचं. विद्यालंकार मध्ये आपल्याला जायचंच आहे, तिथे ते कॉलेज मिळाले म्हणजे ते ऍडमिशन घ्यायचंच आहे, पण त्याची प्रोसेस स्टार्ट करावी लागते ती 2 सेंटर दिलेली असतात त्यापासून. महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये जवळपास ही 2 कॉलेजेस नेहमी सेंटर म्हणून असतात. ते म्हणजे एक VJTI आणि दुसरं म्हणजे सोमय्या कॉलेज. आता इंजिनिअरिंगचं जेव्हा डिग्रीचं तुम्ही ऍडमिशन घेता, 11वी-12वीचं बाय डिफॉल्ट आपल्याला बुकलेट येतं आणि त्या थ्रू आपण ऑनलाईन वेबसाईटवरती कॉलेजेस भरतो, लिस्ट भरतो आणि मग जी कॉलेज लागते त्या कॉलेजेसमध्ये जाऊन आपण ऍडमिशन घेत असतो. हे 11वी-12वीचं झालं. त्याच्यानंतर जेव्हा आपण इंजिनिअरिंगसाठीचं ऍडमिशन घ्यायला जातो त्यावेळी देखील असेच काही सेंटर्स असतात जे मोस्टली ऑटोनॉमस कॉलेजेस असतात. लाईक मुंबईमध्ये VJTI आहे, सोमय्या आहे, SPT पण आहे. हे माझ्या वेळची प्रोसेस होती. तिथे जायचं तर त्यांचं देखील एक व्यवस्थित एक फॉर्म असतो, एनेक्जर असतो, तो आपण फिल करायचा असतो आणि तो आपल्याला परत तिथे जाऊन तो द्यायचा असतो. आणि जी कॉलेजेस आपल्याला हवी असतात ती आपल्याला नेटवरून फाइंड करायची असतात की कुठली कुठली कॉलेजेस आहेत. तसं असं काही स्पेशली बुकलेट नसतं की ही डिग्रीसाठी कॉलेजेस आहेत. तुला जी ऍप्लिकेबल आहेत, तुला जी सुटेबल आहेत ती तुला सर्च करून त्या फॉर्म मध्ये ऑनलाईनच पद्धतीचा फॉर्म असतो तो भरावा लागतो, पण एनेक्जर आपल्याला तिथे सबमिट करावं लागतं. आणि मग जसं आपल्याला कॉलेज लागतं तसं त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला तिकडे ऍडमिशन घ्यावं लागतं. त्याच्याही फर्स्ट, सेकंड, थर्ड लिस्ट असतात. त्याच्यानंतर मग ऑफलाईन सुरू होतं. हा पार्ट तो वेगळा आहे. तर पुढे जाण्याआधी नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर इतरांसोबतही शेअर करा. तर आता सध्या ना अजून एक फॅड आलेलं आहे, ते म्हणजे IIT पेसच्या रिलेटेड. म्हणजे मी बऱ्यापैकी आता जे 10वीतली मुलं झाली, म्हणजे गेल्या वर्षी म्हणा या वर्षी म्हणा, ती मुलं डिरेक्टली IIT पेसला जात आहेत. तर असं का? तर मुळातच IIT पेस एक काय आहे, तर ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे तेच मुळात या ठिकाणी जातात. पण IIT पेस म्हणजे ते त्या ठिकाणी त्यांचंच कॉलेज असतं, त्यांचंच ते ट्युशन असतं. त्यांना असं सेपरेटली कॉलेजमध्ये जा किंवा वेगळं ट्युशन लावा असं नसतं. तेच एक स्ट्रीम असते की जिथे तुम्ही शिकणार ऍज अ कॉलेज, ऍज अ ट्युशन म्हणून. आणि ती लोक IIT साठी प्रिपेअर करतात. IIT बॉम्बे, IIT अहमदाबाद, एनिथिंग.
तर पण इन शॉर्ट काय की जे अभ्यासू आहेत तेच तिथे तिथे जाऊ शकतात, कारण तिथे तेवढा वेळ क्लासेस असतात, 7-8 तास क्लासेस असतात त्यांच्या, आणि त्याच्यानंतर त्यांना वास्ट अभ्यास पण घरी करावा लागतो. तर जी मुलं खूप असे सोशलाइज आहेत, तर मी यासाठी सजेस्ट करेन की जे मुलं सोशलाइज आहेत, म्हणजे त्यांना 11वी-12वी करून किंवा जरी डिप्लोमा त्यांनी केला तरी त्यांना बऱ्यापैकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नका. कारण तिकडे कसं भरपूर अभ्यास करायचा असतो, त्याची फी देखील भरपूर असते कॉलेजेसची, त्या IIT पेसची, आणि सतत अभ्यास जर तुम्हाला जमत असेल तर आवर्जून तिकडे जा. पण तुम्ही जर वाटत असेल तुम्ही सोशलाइज आहात, तुम्हाला या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या पण आहेत आणि डिप्लोमा करून डिग्री करून इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर तुम्ही आयदर जो आम्ही ऑप्शन सिलेक्ट केला तो तुम्ही घेऊ शकता. कारण कसं असतं, जर तुम्हाला IITचे कॉलेजेस तिथे जर नाही मिळाली तर बाय डिफॉल्ट तुम्हाला इंजिनिअरिंग तर करायचीच आहे, मग तुम्ही BE किंवा BTechच्या कॉलेजमध्ये घेतात. अर्थातच काय, जे आम्ही जे थ्रू केलेले, आम्ही जे डिप्लोमा डिग्रीसाठी जे कॉलेजेस निवडले तिथे तुम्हाला यावं लागतं, जर तुम्हाला IITचे कॉलेजेस नाही लागले तर. तर त्यामुळे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा की तुम्ही अभ्यासाला कितपत न्याय देणार. जर तुम्हाला वाटतंय मला IIT मध्येच जायचंय तर बाय डिफॉल्ट तुम्ही IIT पेस करा, कारण ते बेस्ट सोल्युशन आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की या आय एम ओके विथ द ऑटोनॉमस कॉलेज आणि किंवा असे जे डिग्रीचे कॉलेजेस आहे BE BTechचे, तर मग हरकत नाही, तुम्ही डिप्लोमा डिग्री करा. पण कुठलाही निर्णय घेताना शांत राहा, सामंजस्याने गोष्टीचा निर्णय घ्या. लोक करतात किंवा माझा मित्र गेला IIT पेसला म्हणून मी जातो, असं मात्र जराही करू नका. बरोबर. आता आपण येऊया फी स्ट्रक्चर कडे. तर पहिलं मी 11वी-12वी देन डिग्रीचं तुम्हाला सांगते. तर 11वी-12वी आपली साधी जी नॉर्मल कॉलेजेसची फी असते, काहींची 6,000 असते, 8,000 असते, आणि जर आपण कम्प्युटर वगैरे सब्जेक्ट घेतला तर ती थोडी फी जास्त असते. म्हणजे त्याच्या एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या जागी आपण हे घेतो, कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक, तो सब्जेक्ट घेतला तर वाढते. पण त्याच्यामध्ये पण जर आपण इकॉनॉमिकल सर्टिफिकेट दिलं किंवा मुलींना कन्सेशन असतं, प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा तो कोटा असतो, तर तशा पद्धतीने अजून फी बऱ्यापैकी कमी होते 11वी-12वीची. आता मी येते डिग्रीकडे. डिग्रीची फी, मी जेव्हा डिग्रीला होती तेव्हा बाय डिफॉल्ट ऍक्च्युअल ओपन कास्टची फी ही 80च्या वरच असते किंवा 90, 1,00,000पर्यंत फी असते किंवा त्याच्या वरच असते, 1,00,000च्या वर. आणि त्याच्यात पण जर कास्ट वाईज आपण फी कमी असतात, म्हणजे OBC किंवा अदर कास्टच्या अजून कमी असतात. आणि जरी तुम्ही ओपन असाल तरी घाबरण्याची गरज नाही. तुमचं जर इकॉनॉमिकल EBC सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे प्रॉपर, तर ती तुमची फी ऑलमोस्ट 50% कमी होऊन जाते. असंही असतं प्रत्येक कॉलेजेसमध्ये की तुम्ही बाय पार्ट फीस पे करू शकतात, म्हणजे एकदा एक डिव्हिजन ऑफ फी आणि नंतर तुम्ही थोडी उरलेली फी पे करू शकतात. पण मोस्टली मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये ऍट अ टाइम ती लोक फी घेतातच, जी काही अमाऊंट असेल ती. EBC वर आधी येऊयात आणि मग डिप्लोमाची फीज स्ट्रक्चरला जाऊयात. EBCचा फॉर्म ही जी बोलली की तो इन्कम बॅकवर्ड सर्टिफिकेट हा फॉर्म येतो. या फॉर्म मध्ये आपली फी कमी होते, पण ह्या फॉर्म आपल्याला जर कॉलेजमध्ये सबमिट करायचा असेल तर त्याच्या बरोबर आपल्याला काही आपले डॉक्युमेंट्स पण सबमिट करावे लागतात, आणि हे डॉक्युमेंट जर व्हेरीफाय झाले तरच आपल्याला ती फी अर्धी रिटर्न येते, त्याशिवाय येत नाही. त्यासाठी पण प्रोसेस आहेत, त्यांच्या कॉलेज त्यांच्या प्रोसेस जातात, त्या प्रोसेस थ्रू आपल्याला जावं लागतं आणि त्यावरती व्हेरिफिकेशन आपलं होतं आणि त्यानंतर आपल्याला फीज मिळते. असं नाहीये की इन्कम बॅकवर्ड सर्टिफिकेटचा आपण तो कोर्टमध्ये जाऊन तो फॉर्म आणला, फॉर्म सबमिट केला, ते आपलं सर्टिफिकेट आलं, ते सर्टिफिकेट दिल्यानंतर असं होत नाही. तो फॉर्म असतो MSBTचा, तो फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला ते फी स्ट्रक्चर रिटर्न येतं. आता डिप्लोमाच्या फी स्ट्रक्चरवर जाऊया. डिप्लोमालाच आपल्याला पर इयर आपल्याला 80,000पर्यंत फीज असते. मी जवळपास 6 वर्षांआधी डिप्लोमा केलाय, पण तेव्हा मी फीज भरलेली 74,000. पण माझा कॉलेज टॉप 10 कॉलेजेसमध्ये येतं, त्यामुळे त्याची जरा हाय आपण म्हणू शकतो की हाय फीज होती. पण असं जर कम्पेअर करायला गेलं तरी 50,000 ते 60,000पर्यंत आपण एक फीज पकडून चाललं पाहिजे डिप्लोमासाठी पर इयरला. डिग्रीची फीस प्रत्येक कॉलेजेसनुसार वेगवेगळी असते. काही कॉलेजेसमध्ये त्यांच्या डाऊन साईडचा समजा जर कॉलेज पकडायला गेलं तर 96 पर्यंत वगैरे पण फीज असते. पण जर आपण पिल्लाईज म्हणा किंवा जे जास्त हाय लेवलचे कॉलेजेस बघायला गेले तर 1 लाख क्रॉस करून पण फीज त्याची जाते. पण त्याचा एक बेनिफिट असतो की त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला प्लेसमेंट सुद्धा मिळतात. जर आपल्याला डाऊन साईड कॉलेजेस आपण बघायला गेलं तर त्या काही कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट नसतातही, त्यामुळे त्या कॉलेजेसची फी कमी असते. प्लेसमेंटच मुळात का असतात, किंवा सध्या तुम्ही विचार कराल
किंवा आम्हाला हा प्रश्न सगळेजण विचारतात की आता आयटी हब डाऊन होत चाललाय, तर मग तसं काय आहे का, किंवा खूप सारे रेसेशन किंवा ले ओव्हर होत आहेत आयटी कंपनीजमध्ये, तर मग आयटीला आता जावं की नाही. तर मी यावर सजेस्ट करेन की इट्स अ पार्ट ऑफ अ प्रोसेस. जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा मेकॅनिकल फील्ड आणि सिव्हिल फील्ड ही डाऊन होती, कारण ते ऑन फील्ड काम आहे. मग तेव्हा ती फील्ड कमी होती, तेव्हा आयटी खूप मार्केट अप होतं, भल्या भल्यांना खूप छान छान प्रॉपर पॅकेजेस मिळाली. आता सध्या आयटी कमी झालंय, पण असं नाही की हे कायमचं राहणार. इट्स अ पार्ट ऑफ अ प्रोसेस बिकॉज ऑफ एआय. आता सध्या आपली एज्युकेशन सिस्टीमच वेगळी आहे. मी बिंदासपणे हे सांगू शकते की जे आम्हाला शाळेत कॉलेजेसमध्ये शिकवलं रिलेटेड टू इंजिनिअरिंग, त्याच्यातलं फक्त 10% बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. बाकी जे काही काम ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये होतं ते काही वेगळंच असतं, जे शिकवण्याच्या पलीकडे असतं, जे आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकवलं जात नाही, ते आपण स्वतः गेन करायचं असतं. मुळात कसं असतं, आपण केवढं छान पद्धतीने नॉलेज गेन करतो. जर डिप्लोमामध्ये आहोत तर इंटर्नशिप घेणं महत्वाचं आहे. डिग्रीमध्ये आहोत तर जर आपलं वेकेशन टाइम आहे तर त्यावेळेला पण इंटर्नशिप घेणं गरजेचं आहे. इंटर्नशिपमुळे आपल्याला सर्टिफिकेट्स मिळतात, तेवढं नॉलेज मिळतं. कारण इंडस्ट्रीचंच मुळात नॉलेज महत्वाचं असतं, कारण कॉलेजेसमध्ये तेवढं नॉलेज देत नाहीत. आणि मग जेव्हा आपण ऍक्च्युअल डिग्रीला जर प्लेसमेंट असतील तर व्हेरी गुड, आपण प्रत्येक छानपैकी आपल्याला एक प्लेसमेंट मिळते. पण जर प्लेसमेंट नसेल तर मग काय होतं, आपल्याला हे जे इंटर्नशिप सर्टिफिकेट आहेत त्याचा नॉलेजवरती आपल्याला छान असा जॉब मिळू शकतो. त्यामुळे आणि असं नेहमीच असतं की पहिला जॉब हा आपल्याला शिकवणाराच असतो, भले तो प्लेसमेंटचा असू दे किंवा तो डायरेक्टली मिळालेला असू दे. हा काही कमी बजेटचा किंवा ट्रेनिंग पर्पजचा जॉब असतो. तुम्हाला डिरेक्टली ऑन द स्पॉट एकदम लाखोचं पॅकेज मिळणं, म्हणजे पर मंथ लाख मिळणं, हे अपेक्षित नसतंच. त्यामुळे बी प्रिपेअर फॉर ऑल दिस. इवन मी आजही सांगेन, आम्ही दोघेही आयटीच्या कुठलंही कंपनी स्विच करायचं ठरवलं किंवा आम्ही ज्या कंपनीत आहोत त्याच्यात पण आपल्याला जर ग्रो करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक नॉलेज गेन करणं महत्वाचं असतं. कारण की आयटी महिन्यातून महिन्याला नवीन नवीन स्किल्स येत असतात, येत असतात. काय काय नवीन नवीन येतच असतं. आणि मग ते आपल्याला अपग्रेड करण्यासाठी आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही इंजिनिअरिंग घेत असाल, आयटी असेल किंवा अदर सिव्हिल कन्स्ट्रक्शन वगैरे कुठलंही असेल, तर तुम्हाला पावलोन पावली नॉलेज गेन करणं महत्वाचं आहे. तुम्हाला शिकत राहता आलं पाहिजे आणि ही वृत्ती ठेवूनच तुम्ही इंजिनिअरिंगला जावा. आता या इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट कडे येऊयात. प्रोजेक्ट काय असतं, बेसिकली जर आपण डिप्लोमा करून जर आपण इंजिनिअरिंग करायला गेलो तर आपल्याला 2 प्रोजेक्ट वरती काम करायला मिळतं. कारण डिप्लोमाच्या 3rd इयरला सुद्धा आपल्याला एक प्रोजेक्ट सबमिट करावं लागतं कॉलेजेसला, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर काम करता येतं. प्लस आपल्याला डिग्रीमध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो आणि मग त्याच्यावर काम करता येतं. वेअरॅज जर आपण 11वी-12वी करून डिग्री केली तर आपल्याला एकाच प्रोजेक्ट वरती काम करता येतं. आता या स्किल्स जर आपल्याला डेव्हलप करायच्या असतील तर आम्ही काही वेबसाईट इथे सजेस्ट करतोय. त्या वेबसाईट थ्रू तुम्ही कोर्सेस करू शकतात. काही कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा असतात आणि काही कोर्सेस आपल्याला पेड करून त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला गेन करता येतं, जे अर्थातच आपल्याला पुढे जायला मदत करतं. त्या सर्टिफिकेट आहेत. जर आपण फ्री ऑफ कॉस्ट जर बोलायला गेलं तर ग्रेट लर्निंग आहे, परफेक्ट लर्निंग आहे. ग्रेट लर्निंग वरती मी बरेचसे कोर्सेस केलेले आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा होते. अगदी बेसिक 0 पासून आपल्याला ते हिरो बनवत असतात. इथे कोणतंही पेड प्रमोशन नाहीये, पण येस, मी ते सर्टिफिकेट्स केलेले आहेत आणि त्याचा रेफरल कोड सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात. ते रेफर करून तुम्ही त्या ग्रेट लर्निंग या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि तिथे कोर्स करू शकता. ग्रेट लर्निंग सारखेच असे बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की कोर्सेरा, युडेमी आणि आता सुद्धा अजून बरेच प्लॅटफॉर्म्स आलेले असतीलच. तर आता आपण सगळ्यात गहन चर्चेचा विषय असणाऱ्या मुद्द्यावर येऊया, ते म्हणजे इंजिनिअरिंगच्या केटीज. भरपूर लोकांचा हा संभ्रम आहे की इंजिनिअरिंग मध्ये जर केटी लागली तर ती सॉल्व्ह होत नाही. असं नाही आहे. केटीज लागल्या तरी त्या सॉल्व्ह होतात. त्याच्यामध्ये गोल्डनला जाण्याचे चान्सेस असतात आणि मग जर गोल्डनला गेलं तर मग ते ड्रॉप वगैरे असतो. कसं असतं, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता आणि इंजिनिअरिंगला सुरुवात करता तेव्हा पटापट ह्या सगळ्या प्रोसेस होतात आणि लवकरच एक्झाम्स येतात आणि मग तेव्हा आपल्याला केटी लागण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण इंजिनिअरिंग समजायच्या आतच एक्झाम आलेली असते. तर जर तुमचे 6 सब्जेक्ट असतील प्रत्येक सेमला, तर जर तुम्हाला 5 सब्जेक्टमध्ये केटी लागली तर ती तुम्हाला फर्स्ट सेमला जर लागला तर तुम्हाला सेकंड सेमला एक चान्स असतो की त्यातल्या बऱ्यापैकी केटी क्लिअर करायची. जर तुमच्या 5च्या 5 सब्जेक्ट परत तसे राहिले आणि सेकंड सेम मध्ये पण जर केटी लागल्या तर बाय डिफॉल्ट तुम्हाला ड्रॉप मिळतो. तुम्हाला परत
1 वर्ष थांबावं लागतं आणि मग परत इंजिनिअरिंगला सुरुवात करावी लागते. त्याच्या ऐवजी जर तुम्हाला प्रत्येक सेमला जर कुठल्या 1-2 केटी लागल्या तर त्या तुम्ही दुसऱ्या सेमला कॅरी फॉरवर्ड करू शकता. तिथे तुम्ही रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकता. जर तिथे रिझॉल्व्ह नाही झाल्या तर तुम्ही थर्ड सेमला जाऊ शकता. थर्ड सेमला देखील तुम्हाला ते रिझॉल्व्ह करायचे चान्सेस असतात. बऱ्यापैकी थर्ड सेम पर्यंत मोस्टली केटीज क्लिअर होतातच. पण जर त्या तिथे नाही झाला तर मग तो सब्जेक्ट जातो गोल्डनला. गोल्डन ही एक इंजिनिअरिंगची लँग्वेज आहे. कारण तिकडे जर गेलं तर तिथे बाय डिफॉल्ट पास होणं गरजेचं असतं. कारण जर फोर्थ सेमला फर्स्ट सेमचा सब्जेक्ट किंवा सेकंड सेमचा सब्जेक्ट क्लिअर नाही झाला तर मात्र परत ड्रॉप लागू शकतो. तर बऱ्यापैकी आपल्याला ऑप्शन्स आहेत त्या केटीज क्लिअर करायचे आणि केटीज क्लिअर होतात. कारण असं नाहीये की इंजिनिअरिंगचा अभ्यास टफ आहे. आपण जर विचारात घेतला, आपण जर तो समजून घेतला तर बऱ्यापैकी इझी आहे. तर केटीज बाबत घाबरण्याची काहीच गरज नाही. आता आपण येऊया हायर एज्युकेशनकडे. हायर एज्युकेशनचं जर बोलायचं झालं तर डिग्री केल्यानंतर आपण MBA करू शकतो, ME करू शकतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो किंवा बाहेरच्या देशात जाऊन आपण हायर एज्युकेशन घेऊ शकतो. आता याचा तू सांग. तर जेव्हा तुम्ही लास्ट इयरला असाल, म्हणजे BE ला असाल किंवा BTECला असाल, जेव्हा लास्ट इयरचं जे डिग्रीचं वर्ष असेल त्या वर्षी तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं प्रिपेअर करावं लागतं, जेणेकरून तुमचं वर्ष वाया जात नाही परत. तर जेव्हा तुम्हाला ME ला जायचं असेल तेव्हा तुम्हाला गेटची एक एक्झाम असते, तुम्हाला क्लिअर करावी लागते. तर त्याच्यासाठीचं प्रिपरेशन करावं लागतं. जर तुम्ही MBA ला जात असाल तर कॅट करून एक्झाम असते, तर त्याचं पण तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. आणि जर तुम्ही हायर स्टडीजला जात असाल तर त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीचा, आउट ऑफ इंडियाच्या ज्या युनिव्हर्सिटी आहे तर त्यांच्या त्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात, त्याला जाऊन व्हिजिट कराव्या लागतात. त्यांच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात त्या क्लिअर कराव्या लागतात. त्यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू असतात, तेही आपल्याला क्लिअर करावं लागतं. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचं असेल, जसं तर हिने सीडॅक केलं, तर त्याला देखील जायचं असेल तर CCAT करून एक्झाम असते, तर त्यालाही आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आता आपण या एंट्रन्स एक्झाम वरती येऊयात. जसं ही म्हणाली की ME साठी कॅट आहे, गेट आहे, या एंट्रन्स एक्झाम असतात. तसं पोस्ट ग्रॅज्युएशन जे मी केलं सीडॅक थ्रू, तिथे आपल्याला CCAT ही एंट्रन्स एक्झाम होती. या CCATच्या एंट्रन्स एक्झामचा आपण घेऊयात. मोस्टली सगळ्याच एंट्रन्स एक्झाम सेमच असतील. तर इथे आपल्याला ऍप्टी असते, रिझनिंग असतं आणि वर्बल असतं. या 3 सब्जेक्टच्या टॉपिक्स मध्ये आपल्याला हे एंट्रन्स एक्झाम असतात आणि ती एंट्रन्स एक्झाम क्लिअर केल्यानंतर त्याच्या रँक असतात आणि त्या रँक थ्रू आपल्याला कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. आता ME आणि MBAचे कॉलेजेस पण भरपूर आहेत, पण त्याचा आम्हाला एवढं काही नॉलेज नाहीये, त्यामुळे आम्ही ते सांगत नाही आहोत सध्या, कारण आमच्याकडून काही गोष्टी राहूनही जातील. पण आपण जर पोस्ट ग्रॅज्युएशनचं जर म्हटलं तर सीडॅक मधून जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर ऑल ओव्हर इंडिया त्याचे फक्त 16च कॉलेजेस आहेत आणि या 16 कॉलेजेस मधून आपल्याला ऍडमिशन घ्यावं लागतं. मला सुद्धा या 16 कॉलेजेस मधून मुंबईचं सुद्धा कॉलेज मिळालं नाही. मला तिरुवनंतपुरम केरलाचं कॉलेज मला घ्यावं लागलं या एंट्रन्स एक्झामच्या रँक कमी आल्यामुळे. जर तुम्ही हे करायचा विचारच करत असाल तर जास्त फोकस आपल्याला एंट्रन्सवर करावा लागतो, कारण या एंट्रन्सच्या रँकवरच आपल्याला कोणतं इन्स्टिट्यूट मिळणार आहे हे डिसाईड होतं. आणि जी इन्स्टिट्यूट चांगली असते त्याला रँक खूप जास्त जास्त हायर लागतो. बरं, पूर्ण ओव्हरऑल इंडिया फक्त 16 कॉलेज असतात, त्याच्यामुळे अगदीच काटावरती रँक, म्हणजे काटावरती म्हणजे हायर लेवलच्या काटावरती रँक तुम्हाला काढावा लागतो. सीडॅकचं सांगते. हा, नाहीतर असं येईल की 16 कॉलेजेसच MBA साठी पण आणि ME साठी पण. सीडॅक थ्रू आपल्याला जर करायचं असेल तर 16 कॉलेज. त्याच्यामुळे एकदम हायर लेवलचे मार्क्स काढावे लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला ही कॉलेजेस मिळतात. म्हणजे खूप जण तर प्रिपरेशन करतच असतात एव्हरी 6 मंथ वगैरे असं. पण असं न तुम्हाला नाही करायचं असेल तर तुम्ही ऍट अ फर्स्ट टाइम एकदम छान अभ्यास करा आणि हायर एज्युकेशनला जाऊ शकतात. आणि मग तशा छान प्लेसमेंटही मिळतात कॉलेज थ्रू. मग छान प्लेसमेंट मिळाला तर चांगलंच, आपल्याला पुढे तुमचं करिअर छान सुरू होतं. सो हा पॉडकास्ट आता इथेच संपवूया. आमच्याकडून जे आम्ही प्रश्न काढलेले होते की हे प्रश्न कदाचित लोकांना पडू शकतात आणि त्याची उत्तरं आम्ही आमच्याकडून दिलेली आहेत. जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील ऍडमिशन रिलेटेड सुद्धा, तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्याची उत्तरं सुद्धा नक्की कमेंट थ्रू तुम्हाला देऊच. काय मग पाहुण्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.